शुभनयना करुणामय गौरी हरश्री वरदविनायक. Hello my dear friends, welcome all of you. In our previous video, we have studied warming up exercise from 1.2. Now, we are going to study this story, Androcles and the Lion. Androcle is the name of the person and the lion म्हणजेच अँड्रोकल्स आणि सिंह ह्या दोघांची ही अतिशय छान गोष्ट या ठिकाणी आहे. लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड जेंटल अँड कोर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोकल्स. खूप वर्षांपूर्वी त्या ठिकाणी एक दयाळू, सज्जन आणि त्याचप्रकारे सभ्य असा एक अँड्रोकल नावाचा सद्गृहस्थ या ठिकाणी राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर. परंतु त्याचे या ठिकाणी असणारा मास्टर म्हणजेच मालक, परंतु ह्या अँड्रोकलचा असणारा मालक या ठिकाणी अतिशय व्हेरी क्रुअल म्हणजेच या ठिकाणी अतिशय क्रूर असा या ठिकाणी त्याचा मालक या ठिकाणी होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मॅन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. इन दोज डेज म्हणजे त्या काळामध्ये राजे, सरदार आणि त्याचप्रकारे अनेक श्रीमंत लोक यूज्ड पुअर पीपल म्हणजेच ते गरीब लोकांचा वापर ॲज देअर स्लेव्ज म्हणजे गुलाम, ते गरीब लोकांचा वापर आपले गुलाम म्हणून या ठिकाणी करत असत. अँड्रोकल वॉज अ स्लेव. तर अँड्रोकल जो होता हा देखील एक गुलाम या ठिकाणी होता. द स्लेव्ज वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर. आणि या ठिकाणी जे गुलाम जे या ठिकाणी असत, ह्या गुलामावरती या ठिकाणी फोर्स याचा अर्थ बळजबरी करणे किंवा जबरदस्ती करणे. तर ह्या गुलामावरती या ठिकाणी बळजबरी किंवा जबरदस्ती या ठिकाणी केली जायची. ती कशासाठी? टू वर्क फॉर देअर मास्टर म्हणजेच त्यांच्या मालकांसाठी काम करण्यासाठी त्यांच्यावरती या ठिकाणी जबरदस्ती किंवा बळजबरी या ठिकाणी केली जायची. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. दे हॅड टू डू, त्यांना हॅड टू डू याचा अर्थ करावं लागत असायचं. काय करावं लागत असायचं? व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम म्हणजे त्यांचे मालक त्या गुलामांना जी कामं सांगतील ती सर्व कामं या ठिकाणी करावी लागत असायची. दे हॅड नो फ्रीडम और नो राईट्स. तर या गुलामांना जे श्रीमंत आणि त्याचप्रकारे राजे, त्याचप्रकारे सरदार किंवा सम्राटांसाठी या ठिकाणी काम करायचे, अशा या सगळ्या असणाऱ्या गुलामांना हॅड नो फ्रीडम म्हणजे त्यांना स्वातंत्र्यही नव्हतं, और नो राईट्स म्हणजे त्यांना स्वतःचे आपल्याला ज्याप्रमाणे काही हक्क आहेत तर त्याचप्रकारे काही हक्क या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी नव्हते. इवन व्हेन दे वेर अनहॅपी विथ देअर मास्टर. अगदी व्हेन दे वेर अनहॅपी म्हणजे दुःखी, विथ देअर मास्टर म्हणजेच त्यांचा मालक, त्या ठिकाणी ह्या मालकाविषयी ते या ठिकाणी जरी दुःखी असले म्हणजे मालकाविषयी जरी एखादी काही तक्रार जरी असेल, त्यांना मालक जरी अत्यंत वाईट वागणूक देत असेल तरी देखील त्यांना कोणत्याही प्रकारचे राईट्स म्हणजे हक्क त्यांना त्या ठिकाणी ते दिले जात नसायचे आणि स्वातंत्र्य त्या ठिकाणी त्यांना नसायचं. मालकाबद्दल त्या ठिकाणी ते ज्यावेळी दुःखी असत, दे कुड नॉट लिव्ह हिम, ते त्या मालकांना सोडून जाऊ. लिव्ह या ठिकाणी पहा, याचं स्पेलिंग पहा, LEAVE. लिव्ह म्हणजे निघून जाणं. दे कुड नॉट लिव्ह हिम, त्या मालकाला त्या ठिकाणी ते सोडून जाऊ शकत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हावेवर वीक ही माईट बी. आता बाउंड बाय लॉ याचा अर्थ कायद्याने बांधील. लॉ म्हणजे कायदा आणि बाउंड बाय लॉ, बाउंड म्हणजेच बांधील. या ठिकाणी हे गुलाम कायद्याने बांधील होते. टू ओबे देअर मास्टर, ओबे म्हणजे पालन करणं. मालक ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रकारे त्या ठिकाणी त्या कामांचं पालन करणं, ते सांगतील
ती सर्व कामं करणं हे कायद्याने त्यांना बांधील त्या ठिकाणी ते होते. हावेवर विक्ट ही माईट बी, विक्ट याचा अर्थ दुष्ट. तो मालक त्या ठिकाणी कितीही दुष्ट या ठिकाणी असला तरी देखील त्या गुलामांना त्यांच्या मालकाचं त्या ठिकाणी आज्ञेचं पालन करणं हे कायद्याने त्या गुलामांसाठी ते बांधील त्या ठिकाणी होतं आहे. नेक्स्ट पॅराग्राफ. अँड्रोकस डिड नॉट लाईक हिज हर्टलेस विक्ट मास्टर. हर्टलेस याचा अर्थ निर्दयी. तर अँड्रोकल जो होता डिड नॉट लाईक, तर त्याला त्या ठिकाणी त्यांचा असणारा जो काही मालक जो होता, हर्टलेस म्हणजे निर्दयी आणि त्याच प्रकारे विक्ट म्हणजे दुष्ट असणारा जो काही मालक जो होता हा अजिबात या ठिकाणी आवडत नसायचा. हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप देम. या ठिकाणी त्याचा मालक जो होता तो काय करायचा, तर या ठिकाणी पहा काय सांगितलं आहे, हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव. स्टार्व याचा अर्थ उपासमार करणे. तर या ठिकाणी हा मालक त्यांच्या गुलामांची या ठिकाणी स्टार म्हणजे तो त्यांची उपासमार या ठिकाणी करायचा. अँड ऑफन व्हिप देम. व्हिप म्हणजे या ठिकाणी चाबूक आणि चाबकाने फटके मारणे. तर या ठिकाणी तो काय करायचा, तर ह्या सर्व त्याच्याकडे असणाऱ्या सर्व गुलामांना तो वारंवार काय करायचा, उपासमार त्यांची त्या ठिकाणी करायचा आणि नेहमीच त्या ठिकाणी त्यांना तो चाबकाने फटके त्या ठिकाणी देत असायचा. अँड्रोकल्स फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. तर या ठिकाणी अँड्रोकलला या ठिकाणी असं जाणवायचं, असं वाटायचं दॅट इवन डेथ वॉज बेटर, म्हणजेच यापेक्षा मरण चांगलं. कशापेक्षा मरण चांगलं ते पुढे सांगितले पहा. दॅन सर्विंग सच मास्टर. सर्विंग सर्व, SERVE, सर्व म्हणजे सेवा करणं. सच मास्टर अशा निर्दयी आणि क्रूर मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण आलेलं कधीही चांगलं असं या ठिकाणी अँड्रोकलला वाटत असायचं. यावरनं तो मालक किती निर्दयी होता ह्याची कल्पना या ठिकाणी आपल्याला येते. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. ही केप्ट लुकिंग आउट. तर हा जो असणारा अँड्रोकल जो होता, लुकआउट म्हणजे पाहत असायचा. काय पाहत असायचा, फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. तो एक चांगली संधी, सुवर्ण संधी आपण ज्याला म्हणतो, ही चांगली संधी या ठिकाणी तो नेहमीच पाहत असायचा. एक त्या ठिकाणी तो या ठिकाणी आपल्या स्वतःच्या सुटकेसाठी या ठिकाणी एक संधी हेरत त्या ठिकाणी असायचा. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. ज्या वेळेला त्याला पहिली संधी या ठिकाणी मिळाली, ही एस्केप. एस्केप म्हणजे निसटणं आणि एस्केप याचा पास्ट टेन्स आहे, त्याला काही डी जोडलेला आहे. एस्केप म्हणजे तो निसटला. फ्रॉम द क्लचेस. क्लच याचा अर्थ घट्ट पकड. मालकाच्या तावडीमध्ये तो काही घट्ट म्हणजे थोडक्यात बांधला गेलेला होता. त्या घट्ट पकडीतनं दुष्ट मालकाच्या घट्ट पकडीतनं या ठिकाणी तो पहिल्याच संधीमध्ये या ठिकाणी तो निसटला. तो त्या निघून त्या ठिकाणी गेला. नाऊ ऑल्दो अँड्रोकल्स हॅड दस रन अवे ही वॉज नॉट अ कावर्ड. जरी या ठिकाणी आत्ता हा अँड्रोकल हॅड दस रन अवे, या प्रकारे जरी अँड्रोकल जरी पळून गेला असला तरीसुद्धा ही वॉज नॉट अ कावर्ड. कावर्ड याचा अर्थ भित्रा. ज्या प्रकारे तो त्या ठिकाणी मालकाच्या तावडीतनं पळून गेला म्हणजेच तो भित्रा होता असं नाही. ही वॉज नॉट कावर्ड, तो भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. ही टूक शेल्टर. शेल्टरचा अर्थ सर्वांना माहितीच आहे, निवारा. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्यांनी जंगलामध्ये या ठिकाणी आसरा जो होता, निवारा जो होता या ठिकाणी तो शोधला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड म्हणजे तो घाबरत नसायचा. ऑफ द वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगलामध्ये असलेले जे जंगली, वाईल्ड म्हणजे जंगली, बीस्ट म्हणजेच प्राणी किंवा पशु त्यांना आपण या ठिकाणी म्हणतो. तर जंगलामध्ये हिंडणाऱ्या वाईल्ड बीस्ट जंगली पशूंना, प्राण्यांना या ठिकाणी तो घाबरत नसायचा. दॅट रोम द फॉरेस्ट. रोम म्हणजे भटकणे.
म्हणजे जंगलामध्ये भटकणाऱ्या जंगली श्वापदांना, जनावरांना या ठिकाणी तो अजिबात या ठिकाणी घाबरत नसायचा. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. डिड नॉट माइंड म्हणजेच हरकत नसणे. त्याला कोणत्याही प्रकारची हरकत वाटत नव्हती, त्याला कोणत्याही प्रकारचा पश्चाताप या ठिकाणी वाटत नव्हता. दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. नो रूफ, रूफ म्हणजे याचा अर्थ छप्पर, म्हणजे डोक्यावर छप्पर नसणं. याचा अर्थ काय होतो तर आपल्यासाठी स्वतःसाठी घर नसणं. जरी त्याच्या डोक्यावरती म्हणजेच त्याला राहण्यासाठी जरी कोणत्याही प्रकारचं घर जरी नसलं, ओव्हर हिज हेड डोक्यावरती कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी छप्पर म्हणजेच आधार, निवारा या ठिकाणी जरी नसला तरी देखील त्या ठिकाणी त्याची हरकत त्याला काही नव्हती, त्याचा पश्चाताप त्या ठिकाणी त्याला वाटत नव्हता. ही वॉज हॅपी, तो अतिशय आनंदी होता. दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेर एव्हर ही विश्ड. परंतु तो कशामध्ये आनंदी होता तर ते जे या ठिकाणी सांगितलं आहे, दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड, तो एखाद्या मुक्त असणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, टू गो व्हेर एव्हर ही विश्ड. ही विश म्हणजे मनामध्ये इच्छा असणं. तर एखाद्या मुक्त अशा किंवा स्वतंत्र अशा पक्षाप्रमाणे जिथे मन वाटेल त्या प्रकारे जेव्हा एखादा पक्षी ज्या प्रकारे ज्याला तो वाटते त्या प्रकारे तो कुठेही या ठिकाणी हवेमध्ये या ठिकाणी उडत असतो, अगदी त्याच प्रकारे तो देखील आता त्या मुक्त अशा पक्ष्यांप्रमाणे स्वतंत्र या ठिकाणी होता आणि कुठेही तो मनाप्रमाणे जाऊ शकत होता. यातच त्याला त्या ठिकाणी जास्त आनंद या ठिकाणी वाटत त्या ठिकाणी होता. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. एके दिवशी ही वॉज वॉन्डरिंग, वॉन्डर याचा अर्थ भटकणं. ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, तो जंगलामध्ये भटकत होता. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. फेस टू फेस म्हणजे समोरासमोर. तो ठिकाणी एका सिंहाच्या समोरासमोर त्या ठिकाणी आला. म्हणजे सिंह आणि अँड्रोकल हे दोघे एकमेकाच्या समोरासमोर या ठिकाणी आले. आता कल्पना करू शकतो ज्यावेळेला अशा प्रकारे एखादा वाघ किंवा सिंह आपल्या समोर आल्यावरती आपली काय परिस्थिती होऊ शकते. तर पुढे काय म्हणले पहा. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. तर त्याची जी काही पहिली रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया काय होती पहा. टू टर्न मागे वळावं, अँड फ्ली पळून जावं, अशा प्रकारची याची ही पहिली रिॲक्शन म्हणजे पहिली प्रतिक्रिया होती. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. परंतु नंतर या ठिकाणी अँड्रोकलनं पाहिलं दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड. सिंह जागचा हल्ला, मूव म्हणजे हलणं किंवा जागेवर मूव म्हणजे हालचाल करणं, की सिंहाने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. ऑन सीइंग हिम म्हणजे एखाद्या आपल्या भक्ष्य पाहून हिंस्र असणारा जो काय असणारा पशु जो असतो तो त्या भक्ष्याच्या दिशेने चाल त्या ठिकाणी करून येतो. त्या प्रकारे अँड्रोकलला पाहून या ठिकाणी हा सिंह चाल करून आलेला नव्हता. हे पाहून या ठिकाणी ते त्या अँड्रोकलने या ठिकाणी त्याच्या लक्षात त्या ठिकाणी आलं. त्यांनी ते हेरलं. इट नायदर ग्रोड नॉर रोड. म्हणजे त्या ठिकाणी तो सिंह जो होता नायदर नॉर, आपण याचा अर्थ नायदर म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. इट नायदर ग्रोड म्हणजे तो सिंह जो होता तो ग्रोल याचा अर्थ गुरगुरणं, मांजरच्या प्रमाणे गुरगुरते त्याप्रमाणे तो सिंह गुरगुरला देखील नाही. आणि त्याच प्रकारे नॉर रोड त्याने अगदी गर्जनासुद्धा त्या ठिकाणी केली नाही. इनफॅक्ट वास्तवता इट लुक ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. परिस्थिती असं होतं, वास्तव असं होतं की तो सिंह लुक ॲट हिम, तो अँड्रोकलकडे पाहत होता. कशा प्रकारे पाहत होता पहा. पिटियसली म्हणजे सहानुभूतीने या ठिकाणी तो त्या अँड्रोकलकडे या ठिकाणी पाहत होता. ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. ग्रेट पेन याचा अर्थ वेदना. त्याला खूप वेदना या ठिकाणी होत्या आणि तो सहानुभूतीपूर्वक तो अँड्रोकलकडे या ठिकाणी पाहत होता असं त्या सिंहाकडे पाहून जाणवत त्या ठिकाणी होतं. अँड्रोकल पॉज्ड. अँड्रोकल त्या ठिकाणी जागी स्तब्ध झाला.
तो देखील हलला नाही. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. आणि त्यानंतर ही मूव्ड व्हेरी कॉशियसली म्हणजे तो त्या ठिकाणी कॉशियसली याचा अर्थ सावधानतेने, टुवर्ड्स द लायन सिंहाच्या दिशेने अतिशय सावधानतेने तो ठिकाणी तो सिंहाकडे तो त्या ठिकाणी चालू लागला. सिंहाकडे तो त्या ठिकाणी तो जाऊ लागला. स्टेप बाय स्टेप म्हणजे एक एक पाऊल करत अतिशय सावधानतेने तो सिंहाकडे जाऊ या ठिकाणी लागला. द लायन मोन. मोन याचा अर्थ कण्ह. वेदनेने एखादा मनुष्य आणि कण्हत असतो. अगदी त्याच प्रकारे द लायन मोंड तो सिंह जो होता कण्हत या ठिकाणी होता. अँड विम्पर्ड म्हणजे विवळणं. तर तो सिंह कण्हतही होता आणि वेदनेने विवळत देखील होता. इन फॅक्ट इट सीम दॅट ही वॉज सेईंग प्लीज हेल्प मी. असं वाटत होतं की जणू काही तो म्हणत होता प्लीज हेल्प मी, मला मदत, कृपया मला मदत करा, असं काही जणू. इट्स आईज सीम टू से म्हणजे त्याच्या डोळ्यातून असं जणू काही वाटत होतं, जाणवत होतं की कृपया मला मदत करा, असं त्याच्या डोळ्यामध्ये पाहून या ठिकाणी अँड्रोकलला या ठिकाणी जाणवत होतं. व्हेन अँड्रोकल्स ड्र्यू नियर. ज्यावेळी अँड्रोकल त्या सिंहाच्या जवळ पोहोचला. द लायन लोअर्ड इट्स हेड. सिंहानं त्याचं डोकं जे होतं ते या ठिकाणी ज्याप्रमाणे एखादा मुजरा करतो त्याप्रमाणे त्याने देखील काय केलं, आपलं सिंहाने काय आपलं डोकं जे होतं खालच्या दिशेने या ठिकाणी झुकवलं. अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. तो सिंह तो त्याचा पॉ म्हणजेच त्याचा असणारा जो काही पंजा जो होता तो या ठिकाणी तो लिक याचा अर्थ चाटणे, तो त्या ठिकाणी त्याचा पंजा चाटू लागला. देन अँड्रोकल सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वाउंडेड. अँड्रोकलनं पाहिलं की सिंहाचा असणारा पंजा या ठिकाणी तो जखमी झालेला होता. त्या ठिकाणी त्याला वेदना ठिकाणी होत होत्या. हे त्या ठिकाणी अँड्रोकलने या ठिकाणी पाहिलं. सोर तो त्या ठिकाणी तो पंजा त्या ठिकाणी दुखत होता आणि सुजलेला होता. हे या ठिकाणी अँड्रोकलने या ठिकाणी पाहिलं. ऑन अ क्लोजर लुक. ज्या वेळेला त्या अँड्रोकलने त्या पंजाकडे अतिशय क्लोजर म्हणजे अतिशय जवळीकतेने त्याने जेव्हा त्या पंजाकडे पाहिलं. अँड्रोकल्स नोटीस दॅट. नोटीस म्हणजे लक्षात येणं. अँड्रोकलच्या लक्षात आलं दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. अँड्रोकलच्या लक्षात आलं की एक बिग थॉर्न म्हणजे एक मोठा काटा हॅड पियर्स म्हणजे टोचला. वन ऑफ द लायन्स टोज पायाच्या बोटामध्ये, सिंहाचं जी काही पायाची बोटं होती त्याच्यामध्ये एका बोटामध्ये एक मोठा असा काटा याने टोचलेला त्या ठिकाणी अँड्रोकलने पाहिला. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे अस्वस्थ. सिंह जो काही अस्वस्थ या ठिकाणी जाणवत होता आणि त्या सिंहाच्या अस्वस्थतेचं या ठिकाणी हेच कारण होतं. थॉट अँड्रोकलला जाणवलं की सिंह जो काही आहे ह्याच कारणामुळे या ठिकाणी अस्वस्थ या ठिकाणी आहे. हे या ठिकाणी अँड्रोकलला लक्षात या ठिकाणी आलं. समनिंग अप ऑल द करेज म्हणजेच या ठिकाणी धैर्य, करेज म्हणजे धैर्य, एकवटलं. समन अप म्हणजे एकवटणे. त्यानं काय केलं, स्वतःचं सर्व धैर्य, धाडस त्याने काय केलं, दाखवलं. धैर्य एकवटलं. अँड अँड्रोकल्स स्ट्रेच्ड हिज हँड्स स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. सिंहाच्या त्या दुखऱ्या पंजाच्या दिशेने या ठिकाणी धैर्य एकवटून अँड्रोकलने स्वतःचा हात स्ट्रेच करणं म्हणजेच याचा अर्थ स्ट्रेचचा खरा अर्थ जरी ताणणे असा जरी असला तरी या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी हात जवळ नेणे असा या ठिकाणी होतो. हिज हँड, स्ट्रेच हिज हँड्स म्हणजेच हात जवळ नेणे. स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. सिंहाच्या त्या दुखऱ्या पंजाकडे अँड्रोकलने त्याचा हात जवळ या ठिकाणी नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम. त्याला भीती वाटत होती की सिंह त्याच्यावरती अटॅक म्हणजे हल्ला या ठिकाणी काय करेल असं त्याला ठिकाणी वाटत होतं. इफ ही टच्ड इट्स स्वोलन पॉ. सिंहाचा जो काही सुजलेला पंजा होता आणि पंजा हा जर दुखवला गेला, त्याला जर हात लावला तर तो आपल्यावरती हल्ला करू शकतो अशी
भीती ह्या अँड्रोकलच्या मनामध्ये या ठिकाणी जाणवत होती. बट द लायन सीम, असं वाटत होतं की सिंहाला देखील कळत होतं टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे हेतू. असं वाटत होतं की सिंहाला देखील या ठिकाणी अँड्रोकलचा असणारा गुड इंटेन्शन म्हणजे चांगला हेतू हा त्याला त्या ठिकाणी समजत होता, म्हणजे सिंहाला समजत होता असं या ठिकाणी जाणवत त्या ठिकाणी होतं. नेक्स्ट पेज. अँड्रोकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रोकलने काय केलं, याच्या डाव्या हातामध्ये त्याचा जो काही पंजा होता या ठिकाणी तो घेतला. डेप्टली म्हणजे अतिशय हळूवार, ही पुल्ड आउट द थॉर्न, त्याने अतिशय हळूवार तो काही असणारा काटा जो होता त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. म्हणजे त्यानंतर त्याने काय केलं त्या अँड्रोकलने, टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग. क्लोदिंग म्हणजे काय, पेहराव. त्याने जे काही अँड्रोकलने घातलेले कपडे होते त्याचे त्या कपड्याचा त्याने एक छोटासा तुकडा जो होता, पीस म्हणजे तुकडा, तो फाडला आणि त्या दयाळू माणसाने म्हणजेच अँड्रोकलने द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ, त्या सिंहाच्या त्या दुखणाऱ्या पंजाला त्या ठिकाणी तो कापड जे होतं एखाद्या मलमपट्टीप्रमाणे त्या ठिकाणी बांधलं. टू हिज सरप्राईज अँड वंडर, त्याला आश्चर्य वाटलं. द लायन देन लिक्ड हिज आर्म, सिंह त्या ठिकाणी त्याचा जो हात जो होता तो हात या ठिकाणी जिभेने चाटू लागला. हे पाहून या ठिकाणी अँड्रोकलला त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड, म्हणजेच या ठिकाणी कृतज्ञता दर्शवण्यासाठी, जेणेकरून त्याने अँड्रोकलने त्याच्या पायातला काटा जो काही काढला होता त्याबद्दल कृतज्ञता दर्शवण्यासाठी तो अँड्रोकलचा हात जणू काही चाटत होता असं या ठिकाणी जाणवत त्या ठिकाणी होतं. इन दिस वे वी हॅव कन्सिडर्ड द पार्ट ऑफ दिस स्टोरी. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस स्टोरी वी विल कन्सिडर इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. बट नाव यू हॅव एक्सरसाइज. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक छोटासा अभ्यास या ठिकाणी आहे. यू हॅव टू राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड फ्रॉम दी स्टोरी which are at the in the right margin. या ठिकाणी ह्या जे काही असणाऱ्या उजव्या समासामध्ये जे काही डिफिकल्ट वर्ड्स या ठिकाणी दिले आहेत आणि त्याच प्रकारे मी त्यांचे जे काही अर्थ सांगितले आहेत, हे शब्द आणि व त्यांचे अर्थ या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ते नोंदवायचे आहेत. आणि ऑल्सो यू हॅव टू राईट द मार्जिन क्वेश्चन्स ऑफ द पार्ट विच वी हॅव लर्न नाव. जो काही भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे त्याचे जे काही असणारे मार्जिन क्वेश्चन जे आहेत हे या ठिकाणी तुम्ही ते लिहायचे आहेत. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस स्टोरी विल कन्सिडर इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. ह्या गोष्टीचा जो काही उरलेला भाग जो आहे तो आपण नंतरच्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहू. ऑल्सो यू हॅव टू रीड दिस स्टोरी व्हेरी केअरफुली. यू हॅव टू अंडरस्टँड, यू हॅव टू ॲप्रिशिएट दिस स्टोरी. आफ्टर इट इफ देर आर द डिफिकल्टीज, जर या ठिकाणी काही अडीअडचणी जर असतील तर त्या ठिकाणी त्या अडीअडचणी जरूर तुम्ही या ठिकाणी मला ठिकाणी विचारायच्या आहेत. ऑल ऑफ यू थँक्यू. स्टे हेल्दी, स्टे सेफ.